नमस्कार श्रोते हो, मी मंदार वसंत धर्माधिकारी, निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त आपल्याला एक कथा सांगत आहे. ही कथा माझ्या कार्यकाळातील मी केलेल्या एका गुन्ह्याच्या तपासावर आधारित आहे. कथेचं नाव आहे मुलीची हौस. श्रोते हो, ही कथा 2024च्या भयकथा या दिवाळी विशेषांकात प्रसिद्ध झालेली आहे. सब इन्स्पेक्टर राजन जोशी हे नाशिक येथील 1 वर्षाचं ट्रेनिंग संपवून मुंबई पोलिसात रुजू झाले होते. त्यांची नेमणूक नागपाडा पोलीस स्टेशन येथे झाली होती. त्यावेळी त्यांच्याबरोबर अजून 3-4 बॅचमेट देखील नागपाडा पोलीस स्टेशन येथे हजर झाले होते. त्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यवंशी हे होते. ज्या दिवशी हे नवीन सब इन्स्पेक्टर नागपाडा पोलीस स्टेशन येथे हजर झाले, त्याच दिवशी सायंकाळी सूर्यवंशी साहेबांनी मीटिंग घेऊन त्यांना सावधानतेने राहण्याचा, तसेच पोलीस स्टेशन हद्दीत एकट्यानं कधीही न जाण्याचा आणि पोलीस स्टेशनवरती वेळेवर येणे, आपली ड्युटी वेळेवर करणे अशा अनेक सूचना केल्या होत्या. सुरुवातीला त्यांना किरकोळ बंदोबस्त, पेट्रोलिंग वगैरे कामे सोपवली गेली. त्यानंतर त्यांना नियमित ठाणे अंमलदारकी ड्युटी देण्यात आली. एक दिवस डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सब इन्स्पेक्टर राजन जोशी दिवसपाळी ड्युटी ऑफिसर म्हणून कार्यरत असताना काही किरकोळ तक्रारी येतच होत्या. त्यांचा तात्काळ निपटारा राजन आपल्या पद्धतीने करत होते. विविध प्रकारच्या तक्रारी ऐकून व त्यावर मार्ग काढून तक्रारदाराला दिलासा देताना सब इन्स्पेक्टर जोशी जरा थकलेच होते. सायंकाळी 7 वाजता त्यांचं लक्ष घड्याळाकडे गेलं. मदतनीस हवालदारांना ते म्हणाले, नाना, आता 7 वाजलेत, अजून फक्त 1च तास, मग आपण फ्री होऊ. नाना हवालदारांनी मान डोलवली, म्हणाले, जोशी साहेब, जरा चहा सांगतो, थोडा घ्या, जरा दमलेले वाटतायत आज. नाना हवालदारांनी चहा मागवला. डिसेंबर महिना असल्याने मुंबई असली तरी हवा गार आणि आल्हाददायक होती. त्यामुळे नानांनी मागवलेला चहा जोशी साहेब निवांत बसून प्यायला सुरुवात करत होते. जोशी साहेब चहाचे घोट घेत विचार करत असताना नाना हवालदार एका मुस्लिम जोडप्याला घेऊन आले आणि म्हणाले, साहेब, हे काय सांगतात ते पहा, मॅटर थोडं सिरियस वाटतंय. नाना हवालदार यांनी बरेच पावसाळे बघितले होते, त्यामुळे सर्व अधिकारी त्यांचा मान राखायचे. नाना हवालदार पण आपला आब राखून सल्ला द्यायचे. त्यामुळे नाना हवालदार सिरियस मॅटर आहेत असं म्हणतायत म्हणजे जोशी साहेब जरा सावरूनच बसले आणि त्या जोडप्याचं म्हणणं ऐकू लागले. हे जोडपे पोलीस स्टेशन जवळील फुटपाथवरील झोपडपट्टीतून आले होते. त्यांच्या बोलण्यावरून ते बंगाली वाटत होते. हाँ बोलो, क्या हुआ है? जोशी साहेबांनी विचारले. साहब, मेरा नाम मकबूल है और ये मेरी पत्नी मुमताज. हम नजदीक के झोपड़पट्टी में रहते हैं. हमारी छोटी बच्ची कल से गुम हो गई है. गुम हो गई? कैसे और कितने साल की है? साहब, हम लोगों को दाल चावल पका के सस्ते में खिलाते हैं. 10-15 रुपए में हम थाली देते हैं. साहब, मेरी लड़की आयशा 7 महीने की है. मैं मजदूरी करता हूँ और ये मेरी बीवी 15-20 लोगों का खाना रोज बनाती है. शाम को घर में आने के बाद मैं उसको खाना बनाने में मदद करता हूँ. रोज रात को हमारे इधर 15-20 लोग तो खाना खाने आते हैं. आजू बाजू के मजदूर लोग रहते हैं. दूर से बायकाला से भी कुछ लोग आते हैं. यह लोग रात को 8 बजे से आना चालू होते हैं तो रात को 10-11 बजे तक ये चालू रहता है. बाद में हम खाना खा के साफ सफाई करने के बाद सो जाते हैं. तब तक 12-12:30 बज जाते हैं. हमारी छोटी लड़की आयशा 7 महीने की है. वो कल रात से गुम हो गई है. साहब, हमारे घर में यह नागपाड़ा से और बायकाला से मजदूर लोग खाना खाने के लिए आते हैं. उनका पूरा नाम तो मालूम नहीं है और पता भी इतना पक्का मालूम नहीं है, लेकिन नई बिल्डिंगों का काम चालू है, उधर काम करते हैं इतना मालूम है. कल भी सभी लोग खाना खाने आए थे. आए हुए लोग जाने के बाद हमने देखा कि हमारी लड़की आयशा जो सो रही थी वो गायब हो गई है. अरे, फिर तुम कल रात को ही क्यों नहीं आए? जोशी साहेबांनी थोडं वैतागून विचारलं. साहब, हमें लगा कि आयशा को कोई घुमाने लेके गया होगा और वापस आ जाएगा.
और दूसरा ऐसा कि हमें लगा कि रात में इतने पोलीस स्टेशन बंद रहेगा, मकबूल म्हणाला. त्यावर जोशी साहेबांनी कपाळावर हात मारून घेतला आणि म्हणाले, अरे पोलीस स्टेशन और हॉस्पिटल 24 घंटा चालू रहता है. तेवढ्यात तिथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यवंशी साहेब आले. ते घरी जायला निघाले होते. त्यांनी जोशींना विचारले, काय रे जोशा, काय या दोघांचं? जोशींनी सगळी हकीकत सांगितली. त्यावर सूर्यवंशी साहेब जरा गंभीर झाले. त्यांनी लगेच डिटेक्शन स्टाफचे पोलीस हवालदार नाईक यांना बोलावणं पाठवलं. हवालदार नाईक आल्यावर सूर्यवंशी साहेबांनी त्यांना सर्व सांगून जोशी साहेबांना मदत करायला सांगितले. पोलीस हवालदार नाईक यांची पोलीस खात्यात जवळजवळ 30 वर्ष सर्व्हिस झाली होती. डिटेक्शनचा अनुभव पण बराच होता. त्याशिवाय ते कारवारचे असल्यामुळे त्यांना काही प्रमाणात कानडी भाषा येत होते. याचा त्यांना फार उपयोग होत असे. पोलीस सब इन्स्पेक्टर जोशी त्या जोडप्यांपैकी आईची फिर्याद नोंदवत असताना पोलीस हवालदार नाईक मकबूलकडे विचारपूस करत होते. फिर्याद पूर्ण झाली तेव्हा जोशी साहेबांना नाईक हवालदार म्हणाले, साहेब यांचं आता काम झालं असेल तर या बाईंना मी घरी सोडतो आणि या मकबूलला घेऊन जरा तपासाला जातो. जोशी साहेबांनी होकार दिल्यावर पोलीस हवालदार नाईक त्या दोघांना घेऊन निघून गेले. इकडे जोशी साहेब या गुन्ह्याची कागदपत्र तयार करण्यात गुंतले. त्या काळी मोबाईल फोन नव्हते, सीसीटीव्ही कॅमेरा नव्हते. त्यामुळे गुन्ह्याचा तपास करणं तसं आव्हानात्मकच होतं. तपास सगळा खबरी लोकांवरती आणि परिस्थितीजन्य पुराव्यावर अवलंबून होता. जोशी साहेब या गुन्ह्याचा विचार करत बसले असताना हवालदार नाईक मकबूलला घेऊन पोलीस स्टेशनला परत आले. ते म्हणाले, जोशी साहेब या मकबूलकडे 3-4 ठिकाणून कडिया काम करणारे तसेच सुतार वगैरे काम करणारे कामगार जेवायला येतात. यातील 5-6 लोक भायखळ्यावरून 2 बिल्डिंगची कामं चालू आहेत तिथून येतात आणि बाकीचे नागपाड्यामध्ये 2-3 ठिकाणं बिल्डिंगची कामं चालू आहेत तिथून येतात. या मकबूलला घेऊन मी आणि सावंत पहिल्यांदा भायखळा येथे गेलो होतो. तिथं चौकशी केली. तिथे 2 बिल्डिंगचे काम चालू होते. एका साईटवरील या मकबूलकडे येणारे सर्व कामगार हजर होते आणि दुसऱ्या साईटवरील कडिया काम करणाऱ्या कामगारांवर देखरेख करणारा पाटील नावाचा सुपरवायझर काल रात्री आपल्या गावाला गुलबर्गा येथे गेला आहे अशी माहिती मिळाली. त्याच्यावरती डाऊट आहे साहेब. हे सर्व ऐकून जोशी साहेबांना उत्साह आला. ते म्हणाले, अरे आपण नागपाड्याच्या साईटवर कामगार पण चेक करूया. तिथला कोणी गायब आहे का ते पण चेक करू. मग जोशी साहेब, हवालदार नाईक आणि पोलीस शिपाई सावंत आणि मकबूल असे नागपाडा येथे जिथे 2 बिल्डिंगची कामं चालू होती तिथे गेले. चौकशी केली तेव्हा मकबूलकडे येणारे सर्व कामगार तिथे हजर होते. त्यामुळे जोशी साहेब आणि हवालदार नाईक यांची खात्री पटली की भायखळ्याच्या बिल्डिंगच्या साईटवर काम करणारा पाटील याने हा गुन्हा केला असावा. जोशी साहेब आणि स्टाफ गुन्ह्याचा तपास करून पुन्हा आले तेव्हा रात्रीचे जवळजवळ 11 वाजले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यवंशी साहेब पोलीस स्टेशनमध्ये आल्यावर जोशी साहेब लगेच त्यांच्या केबिनमध्ये आले. काय म्हणतो जोशी, त्या मुलीचा काय पत्ता? सूर्यवंशी साहेबांनी विचारलं. साहेब तेच सांगायला आलो होतो. काल मी आणि हवालदार नाईक यांनी तपास केला. त्यावरून असं समजतंय की भायखळ्याच्या साईटवर काम करणारा पाटील यानं या मकबूलच्या मुलीला पळून नेले असावे. त्यासाठी आम्हाला गुलबर्गाला जाण्याची परमिशन द्यावी साहेब. असं बोलून जोशी साहेबांनी सूर्यवंशी साहेबांना माहिती दिली. सूर्यवंशी साहेबांनी जोशी साहेबांना बसायला सांगून हवालदार नाईकांना बोलावणे पाठवले आणि ते आल्यावर त्यांना काही प्रश्न विचारले. नाईकांनी जोशी साहेबांनी जे सांगितलं तशीच उत्तरं दिली. सूर्यवंशी साहेबांची खात्री पटल्यामुळे ते जोशी साहेबांना म्हणाले, जोशी, एक पटकन अर्ज दे तपासाला जाण्याचा आणि आता लगेच कुठली गाडी आहे गुलबर्गाला जाण्याची ते चेक करा आणि लगेच निघा. त्याच दिवशीची रात्रीची ट्रेन पकडून जोशी साहेब, हवालदार नाईक आणि पोलीस शिपाई सावंत हे मकबूलला बरोबर घेऊन गुलबर्गा येथे जाण्यास निघाले. रात्रीची ट्रेन सकाळी विजापूर येथे पोहोचली. विजापूरला उतरून एका साध्या लॉजमध्ये ते चौघे फ्रेश झाले. हवालदार नाईकांनी खाली जाऊन लॉजच्या मालकाशी कानडीमध्ये बोलून एक खाजगी गाडी गुलबर्ग्याच्या जवळ आरोपी पाटील राहत होता त्या खेड्यात जाण्यासाठी बुक केली. नंतर ते चौघे त्या कारमध्ये बसून गुलबर्ग्याला जायला निघाले. साधारण तासाभरात ते पाटीलच्या गावी पोहोचले. गावात पोहोचल्यानंतर ते गाडीतून उतरून गाडी एका झाडाआड पार्क केली आणि चौघेही चौकशी करत त्या पाटीलच्या घराजवळ पोहोचले. दुपारचे साधारण 11 वाजले होते. गावात तशी सामसूमच होती. चौघे जण पाटीलच्या घरी पोहोचले. जोशी साहेबांनी घराचा दरवाजा ठोठावला. दरवाजा साधारण उघडाच होता.
दरवाजा पूर्ण उघडून एक स्त्री बाहेर आली. दरवाजात अनोळखी लोकांना पाहून तिने पदर सावरला आणि प्रश्नार्थक नजरेने चौघांकडे बघू लागली. जोशी साहेबांनी पुढे होऊन आम्ही बँकेतून आलो आहोत असं मराठीत सांगितलं. त्या बाईला थोडंफार मराठी येत होतं. मग हवालदार नाईक पुढे आले आणि त्यांनी कानडीत समजावून सांगितलं. जोशी साहेबांनी विचारलं, घरात पुरुष कोणी नाही का? आणि पाटीलचं नाव घेऊन तो कुठे आहे असं म्हणून विचारलं. त्यावर त्या महिलेने सांगितलं की तिचा नवरा पाटील हा 2 दिवसांपूर्वी घरी आला होता आणि आज सकाळीच तो कामावर परत जायचं आहे म्हणून निघून गेलाय. त्या घराच्या दरवाजातून आतील खोली दिसत होती. त्या खोलीत एक पाळणा ठेवला होता आणि त्या पाळण्यात एक लहान मूल होतं. जोशी साहेबांनी तिला विचारलं तिला मुलं बाळ किती म्हणून. तिला 2 मुलं असल्याचं आणि ती दोन्ही मुलं शाळेत गेल्याचं सांगितलं. त्यावर जोशी साहेबांनी तिला पाळण्यात कोण झोपलंय मग असं विचारलं. त्यावर ती म्हणाली, साहेब माझे मालक 2 दिवसांपूर्वी आले आणि येताना ही मुलगी बरोबर घेऊन आली. त्यांना सोलापूर स्टेशनवरती मुलगी मिळाली. आम्हाला दोन्ही मुलंच आहेत. आमच्या मालकांना मुलीची हौस आहे. त्यांना खूप आनंद झाला मुलगी मिळाली म्हणून. हौसेने तर मुलीला घरी घेऊन आले. आता आम्हीच त्या मुलीला सांभाळणार असं त्या बाईंनी म्हटल्यावर जोशी साहेबांनी मनातल्या मनात डोक्याला हात लावला. त्यांनी हळूच खूण करून मकबूलला पाळण्यात झोपलेलं बाळ हे त्याचंच आहे का ते बघायला सांगितलं. मकबूल हळूच 2 पावलं पुढे गेला आणि त्यांनी पाळण्यातलं बाळ बघितलं. त्याचा चेहरा उजळला आणि त्यानं मानेने खूण केली. ते बघून जोशी साहेबांचा जीव भांड्यात पडला. नंतर जोशी साहेबांनी उगीच 2-3 जुजबी प्रश्न विचारले आणि ठीक आहे म्हणून ते घराच्या बाहेर पडले. घरापासून दूर आल्यानंतर त्यांनी हवालदार नाईक आणि सावंतला स्थानिक पोलिसांची मदत घेऊन पुन्हा आपण इथे येऊया असं सांगितलं. त्यानुसार ते स्थानिक पोलीस स्टेशनला जायला निघाले. जोशी साहेबांनी पोलीस स्टेशनला पोहोचल्यावर तेथील प्रभारी अधिकारी याला एक सगळी माहिती दिली आणि एका पोलीस अंमलदाराला बरोबर घेऊन ते पुन्हा गाडीने गावात आले. हवालदार नाईक स्थानिक पोलीस शिपायाची मदत घेऊन कानडीमध्ये चौकशी करत होते आणि पोलीस पाटील आणि सरपंच यांना बोलवून घेतलं. त्यांना जोशी साहेबांनी ही सगळी माहिती दिली आणि नंतर ते सगळे पुन्हा पाटील याच्या घरी पोहोचले. एवढे सगळेजण पुन्हा घरी आलेले पाहून पाटीलची पत्नी घाबरून गेली. जोशी साहेब आणि हवालदार नाईक यांनी तिला सगळी हकीकत सांगितली. त्यावर ती बाई घाबरली आणि रडायला लागली. जोशी साहेबांनी तिला दिलासा दिला आणि सांगितलं की ते तिला काहीही करणार नाहीत, फक्त मुलीला मात्र बरोबर घेऊन जातील. पाटील जर मुंबईत कुठे सापडला तर मात्र त्याला अटक करावी लागेल. एवढं सांगून जोशी साहेबांनी मुलीला ताब्यात घेतलं आणि कागदपत्र बनवून लगेच प्रस्थान केलं. स्थानिक पोलीस स्टेशनला पुन्हा नोंद केल्यावर जोशी साहेब आणि स्टाफ आणि ती 7 महिन्याची मुलगी असे सर्वजण विजापूरला आले आणि तिथून मिळेल त्या गाडीनं सोलापूरला पोहोचले. यावेळी साधारण संध्याकाळचे 6 वाजले होते. सकाळपासनं कोणीही जेवले नव्हते किंवा काही खाल्लं नव्हतं. त्यामुळे त्यांना भूक लागली होती. जोशी साहेब त्या 7 महिन्याच्या मुलीला कुशीत घेऊनच सगळीकडे फिरत होते. हॉटेलमध्ये ते खात असताना त्या मुलीनं रडायला सुरुवात केली. त्यावर जोशी साहेबांना काय करावं ते समजेना. हवालदार नाईक म्हणाले, साहेब तिला बहुतेक दूध द्यावं लागेल. जोशी साहेबांनी सावंतला लगेच पाठवलं आणि दुधाची बाटली विकत घेतली. दुधाची बाटली हॉटेलवाल्याला सांगून गरम पाण्याने धुवून त्यात कोमट दूध भरून जोशी साहेबांनी त्या मुलीला दूध पाजलं. त्यावर ती मुलगी शांत झाली. जोशी साहेब आणि हवालदार नाईक यांच्या चेहऱ्यावर हास्य आलं. खाणं पिणं झाल्यानंतर जोशी आणि स्टाफ सोलापूर स्टेशनला आला. सावंतने जाऊन सगळी माहिती काढली आणि आता रात्रीची सिद्धेश्वर एक्सप्रेस मुंबईला निघणार होती. हे सर्वजण काही वेळ वेटिंग रूम मध्ये बसले होते. या 4 पुरुषांसोबत एक लहान मूल बघून लोक त्यांच्याकडे आश्चर्याने आणि तसंच संशयाने पण बघत होते. 2-4 लोक तर जवळ येऊन बघून गेले. रात्री सिद्धेश्वरमध्ये चढल्यानंतर ते सरळ रिझर्वेशनच्या बोगीत शिरले. तिथे रिझर्व्ह सीट असलेले प्रवासी या लोकांकडे बघू लागले. जोशी आणि हवालदार नाईक यांनी त्या लोकांना हकीकत सांगितली. त्यावर तिथे रिझर्व्ह सीटवर बसलेले 2 कुटुंब आश्चर्यचकित झाले. त्यांना पोलिसांचे अप्रूप वाटले. त्यांनी त्यांच्या एकूण 6 बर्थपैकी 2 बर्थ टीसीला सांगून पोलिसांना दिले. जोशी साहेबांनी त्यांना धन्यवाद दिले आणि दिवसभराच्या पळापळीमुळे थकल्यामुळे ते त्या मुलीला कुशीत घेऊन वरच्या बर्थवर झोपून गेले. सकाळी लवकरच ते दादर स्टेशनला उतरले आणि टॅक्सी करून नागपाडा पोलीस स्टेशनला पोहोचले. सकाळी 10च्या सुमारास सूर्यवंशी साहेब आल्यावर जोशी साहेब त्या मुलीला घेऊन सूर्यवंशी साहेबांच्या केबिनमध्ये गेले.
सूर्यवंशी साहेबांनी खुर्चीतून उठून जोशी साहेब आणि त्यांच्या टीमचं अभिनंदन केलं, त्यांना शाबासकी दिली. तोपर्यंत एसीपी पण दैनंदिन भेटीनिमित्त पोलीस स्टेशनला आले. त्यांनी सुद्धा टीमचं अभिनंदन करून त्यांना शाबासकी दिली. नंतर मकबूल आणि त्याच्या पत्नीला बोलवून ती मुलगी सूर्यवंशी साहेब आणि एसीपी साहेबांनी त्यांच्या ताब्यात दिली. त्यावेळी तिच्या आईच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिने पोलिसांचे 100 वेळेला आभार मानले. जोशी साहेबांनी कागदपत्रांची पूर्तता करून मुलीचा ताबा देऊन त्यांना जाऊ दिले. थोड्या वेळानं सूर्यवंशी साहेबांनी जोशी साहेबांना पुन्हा केबिनमध्ये बोलवलं. त्यावेळी हवालदार नाईक पण आतच होते आणि सूर्यवंशी साहेब आणि हवालदार नाईक यांच्या चेहऱ्यावर एक मिश्किल हास्य होते. सूर्यवंशी साहेब हसतच म्हणाले, जोशा, खूप चांगलं काम केलंस. तुला दम दिल्यामुळे तू घाबरलास आणि टेन्शन घेऊन एवढं काम केलंस. पण हे खरं आहे की ही मुलगी मिळाली हे बरं झालं, नाहीतर तुला खूप पळावं लागलं असतं. तुझं आणि तुझ्या टीमचं अभिनंदन. आणि ते मोठ्याने हसायला लागले. जोशी साहेब खुशीतच साहेबांच्या केबिनमधून बाहेर पडले आणि 2-3 दिवसाच्या टेन्शनमधून बाहेर पडून दुसऱ्या दिवशी पुन्हा ड्युटीवरती येण्यासाठी घरी जायला निघाले. धन्यवाद श्रोते हो.